हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून जी जी तिसरी शिक्षक भरती होणार आहे त्याच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. पहा, आपल्याला प्रश्न साधारण पडत असतो आज की पेपर हे 100% होणार आहे का? तर हो, 100% हे होणारच आहे. तर ते कधी होईल? साधारणतः जर विचार केला तर मागचा जर अनुभव बघितला तर त्यांनी वेळ फार कमी देतील. फेब्रुवारीच्या नंतर पेपर होईल असं परीक्षा परिषदेमध्ये किंवा आयुक्त ऑफिसमध्ये सांगण्यात आलेलं आहे. आम्ही नेहमी आयुक्त ऑफिसमध्ये जात असतो, त्यामुळे हे ऑथेंटिक माहिती आहे आणि 100% पेपर होणार आहे आणि त्यावेळेस पेपर घेत असताना वेळ कमी भेटेल. कारण का पेपरमध्ये काय बातमी येते ह्या काही गोष्टी गौण आहेत. चला तर आपण पेपर होणारच आहेत फेब्रुवारीच्या नंतर, त्यासाठी अभ्यासक्रम काय आहे या गोष्टी आपण याच्यावर चर्चा करणार आहोत. आणि तसेच हे पाहत असताना मी तुम्हाला येणारे काही व्हिडिओ जे आता याच्यानंतर जे व्हिडिओ येतील ते जे 150-200पैकी जे 150+ जे मार्क्स जे घेतलेत टॉपर्स त्यांचे पण मी तुम्हाला मुलाखती अवेलेबल करून देणार आहे, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करत असताना एक प्रॉपर स्ट्रॅटेजी फॉलो करता येईल. चला तर आपण पेपर पाहूया. आता पहा, हे पाहत असताना पेपर होणारच आहे. टेट महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा पेपर घेत असतो आणि हे घेत असताना अभ्यासक्रम काय आहे हे आपण जाणून घेऊया. पहा, सुरुवातीला आपण हे जुनं आहे 2022ला जे झालेलं आहे ना त्याच्यावर झालेलं आहे. हे तर होत असताना आता पहा, त्यांनी शिक्षक अभियोग्यता चाचणी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022ला पेपर घेतलेला आहे. त्यांनी फक्त हे ना 20 दिवसाचा वेळ दिला होता पेपर घेत असताना. पहा, हे आहे ना 31 जानेवारीला त्यांचं नोटिफिकेशन आलेलं आणि 22 फेब्रुवारीपासून पेपर सुरू झाले. बघा किती वेळ भेटला त्यांना. आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख होती 8. म्हणजे फक्त 20 दिवस मुलांना अभ्यास करायला वेळ भेटला. आणि मुलं एवढं गोंधळून गेले ना की फार अफाट अभ्यास झालेल्या मुलांचं पण नुकसान झालं. कारण का पॅटर्न अचानक नवीन होता, IBPS पॅटर्न. ते पण आपण चर्चा करू नेमकं आहे तरी काय. पहा, सुरुवातीला पहा परीक्षेचं अभ्यासक्रम काय आहे. परीक्षेचे अभ्यासक्रम काय आहे? सोपं आहे. मराठी आहे, इंग्लिश आहे, इंग्रजी आहे, उर्दू सेकंड लँग्वेज असेल तर, भाषिक क्षमता मराठी, भाषिक क्षमता इंग्रजी यावरील प्रश्न अवलंबून आहेत. आणि मेथड जे माध्यम आहेत मराठी, इंग्रजी आणि उर्दू मीडियम 3 मीडियममध्ये पेपर होईल. आणि भाषिक क्षमता मराठी असेल, इंग्रजी असेल आणि यावरील प्रश्न वगळता इतर सर्व प्रश्न द्विभाषिक असतील. पहा, म्हणजे भाषेत इंग्रजी आणि मराठी एकच लँग्वेजमध्ये पेपर असेल. आणि बाकीचे जे विषय आहेत, गणित आहे, गणित बुद्धिमत्ता आहे, मानसशास्त्र आहे, हे सर्व तुम्हाला दोन्ही भाषेमध्ये बायलिंग्युअल तुम्हाला ते पेपर पाहायला भेटेल. त्यामुळे इंग्रजी आणि मराठी अथवा इंग्रजी उर्दू यापैकी एक माध्यम निवडणे आवश्यक आहे. तुम्ही कोणतेही माध्यम निवडू शकता. पहा, पेपर 200 मार्काचा असेल तुम्हाला सांगितलं आहे. आणि याच्यामध्ये अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता दोन्हीचा क्वांट आणि रिजनिंग. आता पहा, 60% 40% वेटेज दिले. एकूण 120 प्रश्न 80 प्रश्न 120 म्हणजे एकूण 200 प्रश्न असतील. आणि दोन्हीमध्ये तुम्हाला जेव्हा रिझल्ट येईल ना तुमचा, तर तेव्हा दोघांचे मिळून अभियोग्यतामध्ये किती मार्क्स पडले, बुद्धिमत्तामध्ये किती मार्क्स पडले त्यानुसार तुम्हाला टेबल येतो. ठीक आहे. तर पहा, आता ह्याच्यामध्ये काय अभियोग्यतामध्ये काय येतो, गणितीय क्षमता, वेग, अचूकता, भाषिक क्षमता. एकदम तुम्हाला असं वाटतं अरे बाप किती अवघड आहे. काही नाही, फक्त हे वाचा, तुम्हाला लक्षात येईल. नंतर शेवटी तुम्हाला सांगायचं मी. मराठी आहे, अवकाशी क्षमता. पहा किती भारी वाटतो वाचण्यासाठी. कल, आवड, समायोजन. मुळात ह्या सिलॅबसला काही फॉलो झालेलं नाही आहे. मागचा जो पेपर झाला ना डायरेक्ट फॅक्च्युअल होता. तुम्हाला सांगतो काय होता ते. पहा, बुद्धिमत्ता, आकलन, वर्गीकरण, क्रमसंबंध, क्रमश्रेणी, तर्क, अनुमान, कूट प्रश्न, सांगीतिक भाषा, लयबद्ध मांडणी. पहा, हे पूर्ण रिजनिंगचा भाग आहे. ठीक आहे, तुम्ही सोडत असताना. आणि अभियोग्यतामध्ये काय आहे, भाषिक क्षमता, कल, आवड, समायोजन, थोडंसं स्टेटमेंट वाक्य आहेत. परीक्षेचा कालावधी 120 मिनिट असतो. 200 प्रश्न असतात. 2 तास वेळ. ठीक आहे. आता हे पाहत असताना एवढंच आपण पाहायचं, बाकीचं ते येणारच आहे. तर हे पाहत असताना आपण सुरुवातीला आता ह्याच्यामध्ये काय आहे, अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता. काही नाही, 200 पैकी शॉर्टकट सांगतो, 150+ मॅथ आणि रिजनिंग. काय, मॅथ आणि रिजनिंग हे दोनच टॉपिकवर जास्त प्रश्न पडलेले आहेत.
150 प्लस, आणि बाकीचे जे 50 आहेत ना त्याच्यामध्ये भाषा आहे. तुम्हाला सांगेल मी, नवीन पेज घेतो. पहा पहा काय केलं त्यांनी, सरळ सरळ आहे ना, त्यांनी काय केले, 150 आहेत ना प्रश्न, डायरेक्ट गणित आणि बुद्धिमत्ता. हां, दुसरं त्यांनी काय केलं, 50 जे प्रश्न उरले ना ते 50 प्रश्नामध्ये त्यांनी काय केलं, मराठी, इंग्लिश, सायकोलॉजी ह्या पॉईंटवर त्यांनी फोकस केला. म्हणजे विचार करा तुम्हाला ही किती महत्त्वाचं आहे, किती महत्त्वाचं आहे, कळलं का तुम्हाला? की म्हणजे अभ्यासक्रम काय आहे, काहीच नाही. त्यांनी IBPS फॉर्मॅटमध्ये पूर्ण हा मेथड वापरला त्यांनी. मूळ स्लॅबसला पकडून असं काही वाटलं नाही. मुलं एवढं कन्फ्यूज झाले. 21 तारखेपर्यंत मुलं अभ्यास केले प्रॉपर असं. 22ला जेव्हा पेपरला गेले तेव्हा एकदम टेन्शनमध्ये आले, कारण का एवढं नव्हतं ना गणित बुद्धीमध्ये, एकदम टफ लेवलचं. ज्यांनी प्रॉपर अभ्यास केला त्यांना स्कोर आलं, जे बँकिंग लेवलवर जास्त करत होते. पण काही नाही, आता आयडिया आलेली आहे आपल्याला, अभ्यासक्रम कळलेला आहे, मेथड पण कळलेलं आहे. यामुळं येणाऱ्या अभियोगितामध्ये आपल्याला फारच त्याचा फायदा होईल, कारण का त्यावेळेस आम्हाला काही माहिती नव्हतं, मुलांना पण. पहा, आणि आता आपल्याला सर्व माहिती आहे त्यामुळे आता सोपं होईल. तर आता आपण काय करूया की हे सर्व करत असताना आता हे तुम्ही सांगितलं, मी हे खोडवतो. पहा, हे सर्व करत असताना आता आपण काय करायचं, काय वाचायचं जेणेकरून आपल्याला 150+ मार्क आले पाहिजे. तुम्हाला 150+ जे मुलं घेतलेत मार्क्स त्यांचे मी तुम्हाला व्हिडिओ अवेलेबल करणार आहे, येणारे व्हिडिओ. आता ते तुम्हाला फायदा होईल. येणाऱ्या रविवारपर्यंत तुम्हाला एक व्हिडिओ पडेल प्रॉपर, जे 168 166 मार्क घेतले कसे त्यांनी, अभ्यास कसं केला, तर तुम्हाला पण फायदा होईल. ठीक आहे. तर पहा, आपण डायरेक्ट आता सुरुवात तुम्हाला सांगेन मी काय करायचं ते. संदर्भ पुस्तके काय घ्यायची, संदर्भ पुस्तके मीडियम मराठी, जे मराठी मीडियममध्ये तयार करतात. मी इंग्लिश पण सांगणार आहे. पहा, सुरुवातीला काही करायचं नाही, मार्केटमध्ये कोणता क्लास लावायची गरज नाही जास्त करून असे, आणि कोणतेही जास्त असं फापट 10-15 पुस्तक वाचत बसायचं नाही. फक्त मोजके 4-5 पुस्तक वाचायचे विषयानुसार. जास्तीत जास्त गणित बुद्धिमत्तेवर फोकस करा. मार्केटमध्ये सर्वात चांगले सर मराठी मीडियममध्ये, जर तुम्हाला फायदा पाहायचा असेल तर तुम्ही व्हिडिओ यूट्यूबवर पण पाहून घेऊ शकता. सचिन ढवळे सर, मी त्यांचं काही प्रमोशन करत नाही, पण क्वालिटी सर शिकवतात, क्वालिटी सर आहेत. तुम्ही पाहून घ्या व्हिडिओ, मग तुम्ही ठरवा काय करायचं. पहा, त्यांची सचिन ढवळे सरचं काय करायचं, मॅथ, ठीक आहे, बुद्धिमत्ता, त्याला आपण रिजनिंग म्हणतो. ठीक आहे. यांचं आहे ना 999ला बॅच आहे फक्त, आणि ते त्यांची जर वर्कबुक घेतली ना तर तुम्हाला 300 रुपये कुपन भेटतो. 700 रुपयामध्ये तुम्हाला तर 150, म्हणजे बघा 700 रुपयामध्ये तुम्हाला 150+ मार्क्सची तयारी होते. मार्केटमध्ये 5,000 10,000 7,000 एक क्लासेसवाल्याने जे दुकान उघडले, काही घ्यायची गरज नाही आहे. आपण सामान्य अभियोगिताधारक आहे, एवढे आपल्याकडे पैसे नाहीत, त्यामुळं सरळसरळ घ्यायचं. ठीक आहे. 700 रुपयाला तुम्हाला बॅच भेटायला लागली. हे सचिन ढवळे सरांची आहे. आणि दुसरं आहे इंग्लिश. ठीक आहे. आता इंग्लिशमध्ये तुम्ही अगोदर जे वाचत असाल तेच कंटिन्यू करा, मी सांगत नाही. तुम्ही जे अगोदर वाचताय जुनं, किंवा जे नवीन सुरुवात करणार आहेत त्यांच्यासाठी फक्त 2च पुस्तक घ्यायची. कोण, बाळासाहेब शिंदे किंवा MJ शेख सर, दोन्हीपैकी कोणतंही एकच पुस्तक वापरा. ठीक आहे. इंग्लिशसाठी, हां, इंग्लिशसाठी. आणि तिसरा आहे मराठीसाठी काय, तुम्ही जे अगोदर वापरत होते तेच वापरा. जर नवीन कोणी असेल तर त्यांनी सेम बाळासाहेब शिंदे सर आणि मोरा वळंबे, यापैकी दोघांपैकी कोणाचंही एक पुस्तक घ्या, कोणाचंही घ्या. आवश्यक नाही आहे की दोन्ही घ्यायला पाहिजे, कोणतंही एक घ्या, झालं. आणि 3 नंबरचं आहे संदर्भ पुस्तके, मी वरचं खोडतो. पहा, हे लिहून घ्या, तुम्ही वाटलं स्क्रीनशॉट मारून घ्या. पहा, आता राहिले फक्त एकच विषय, काय, मानसशास्त्र. मानसशास्त्राचं काय करायचं, प्राईम पब्लिकेशन,
प्राईम पब्लिकेशनचं पुणेचं एक पुस्तक आलेलं आहे. यस अमर सर म्हणून आहे. पहा काय, कारण का हे पुस्तक मी का सांगतोय, कारण का हे मागं जे TET झाली ना त्याच्यामध्ये तुम्हाला 18 प्रश्न यांच्या पुस्तकातून जशाच तसं पेपर 1साठी आणि 16 प्रश्न पेपर 2साठी जशाच तसे पडलेत. तुम्हाला त्याच्यावर पण एक व्हिडिओ त्यांच्या यूट्यूबवर आहे, ती पाहून घ्या तुम्ही वाटल्यास. पहा म्हणजे तुम्हाला सांगायचं तात्पर्य असं आहे की एवढीच पुस्तकं वापायचे. काय, ढवळे सरांचे 2 पुस्तक, ढवळे सरांना गणित बुद्धिमान, त्याच्यामध्ये 150 मार्क होतात फक्त 700 रुपयामध्ये. मार्केटमध्ये तुम्हाला एवढे क्लासेसवाले ओपन केले, 5,000 4,000 10,000 एवढे खर्च करण्याची काही गरज नाही. आणि एकदम फॅक्च्युअल आहे, काही नाही. तुम्हाला आणखीन अभ्यास करायचा असेल तर यूट्यूबवरनं पहा, स्वतः प्रॅक्टिस करा. सचिन सरांचे पुस्तकं घ्या, ढवळे सरांचे, त्यांचे पुस्तक पण आहेत, वर्कबुक पण आहेत. वर्कबुक तुम्हाला लेक्चरसाठी फायदा होईल. आणि बाकी काय, बाळासाहेब शिंदे सरांची एक पुस्तक मराठी घ्यायची आणि बाळासाहेब शिंदे सरांचंच इंग्लिश घ्यायचं, किंवा MG शेख सरांचं घ्यायचं, किंवा मोरावाळमे सरांचं घ्यायचं, कुणाचंही घ्या. तुम्हाला एकदम सोपं जाईल ना. मार्केटमध्ये फापट पसार वाचण्यात काही अर्थ नाही, माझं स्पष्ट मत आहे. आणि तुम्हाला या पेपरचा फायदा होईल, एवढा अभ्यासक्रमाचा फायदा होईल. आता हे झाले मराठी मीडियमवाले. आता इंग्लिश मिडियम म्हणजे तयारी करतात इंग्लिश मिडियमसाठी, त्यांनी काय करायचं इंग्लिश मिडियमसाठी, ठीक आहे. मराठी इंग्लिश तर तुम्हाला कॉमनच आहे, ठीक आहे. हे तुम्हाला इंग्लिश मिडियम असो मराठी मिडियम असो, तुम्हाला हे फायदा हे सेमच, ह्याच्यामध्ये भाषा बदलणार नाही. काय करायचं, IBPS चे प्रिव्हियस इयर पेपर जे IBPS पेपर बाहेर देत नाही, पण प्रॅक्टिस सेट भेटतात मार्केटमध्ये. RS अग्रवाल, ठीक आहे. यांचं मॅथ आणि रिझनिंगचं पुस्तक घ्यायचं इंग्लिशमध्ये, प्रॉपर तेच अभ्यास करायचं. SSC CGL यांचे प्रॅक्टिस सेट भेटतात आणि बुक्स पण भेटतात. कोणते सेंट्रलचं कोणते पब्लिकेशनचं घ्यायचं इंग्लिशमध्ये तुम्हाला प्रॉपर. RS अग्रवाल जर तुम्ही रेफर केलं तर तुम्हाला मार्केटमध्ये कोणतीच बुक्स घेण्याची गरज नाही आहे, कोणतीच पुस्तक घेण्याची गरज नाही मॅथ आणि रिझनिंगसाठी, जे तुम्हाला 150+ तुम्हाला मार्क देईन, ठीक आहे. बाकी मानसशास्त्र तुम्हाला हे सांगेल, मानसशास्त्र इंग्लिशमध्ये सध्या तरी अवेलेबल नाही आहे, पण जे CTET किंवा TET सेंट्रलसाठी तयारी कर, जे सेंट्रलचा डाटा आहे, फॉर एक्झाम्पल अग्रवाल पब्लिकेशन पण एक आहे पुस्तक, त्यानंतर आर्यन पब्लिकेशन आहे, ते कोणाचंही एखादं पुस्तक तुम्ही मानसशास्त्राचं घेऊ शकता इंग्लिशमध्ये. ऑनलाईन तुम्हाला Amazon फ्लिपकार्टवर भेटून जाईल, ते तुम्हाला ते एक पुस्तक घ्या. बाकी तर हे तुम्हाला इंग्लिश आणि मराठी कॉमनच आहे, कारण का ह्याला भाषा बदल नाही आहे. एक तर इंग्लिशमध्येच असणार पूर्ण आणि एक तर मराठीमध्येच पेपर असणार, जे बी प्रश्न असतील ते, याला बायलिंग्युअल नसणार. पण बाकीचे बायलिंग्युअल जे असणार आहेत IBPSचे फॉर्मॅटमध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर वाचायचे, IBPS प्रॅक्टिस सेट, RS अग्रवाल सरांचे फक्त मॅथ आणि रिझनिंगचे 2 वेगवेगळे पुस्तक मराठीमध्ये सुद्धा पण अवेलेबल आहेत, इंग्लिशमध्ये पण आहे, ते तुम्ही करायचं. आणि याच्या बाहेर तुम्हाला काही येणार नाही, काहीच नाही. बघा तुम्ही जेव्हा ज्या दिवशी तुमचा पेपर होईल ना, मार्केटमध्ये जे तुम्हाला फापट खोटं सांगतायत, हे घ्या ते घ्या हे वाचा ते वाचा, पॅनिक व्हायचं गरज नाही आहे, जेवढा अभ्यासक्रम आहे तेवढंच करायचं. आणि त्याने IBPSचा एक खास अशी गोष्ट आहे, ते फॉर्मॅट एकदम त्यांचा फॅक्च्युअल असतो, तोच फॉर्मॅट रिपीट होत असतो, ठीक आहे. त्यामुळं शक्यता आहे 99% IBPSच घेईल. जर चुकून TCS झालं तरी तुमची एकदम स्टँडर्ड लेवलची मॅथ रिझनिंगची प्रॅक्टिस होईल. कोणताही पेपर असो, 2017च्या शिक्षक भरतीला सुद्धा 120-130+ जवळपास मॅथ रिझनिंग प्रश्न होते, एकदम सोपे होते. आणि 100% तर IBPS 99% तर होईल, सांगू शकत नाही 1% काय, पण 100%, कारण का IBPSला फॉर्मॅट हे माहिती आहे, जुना अनुभव आहे, त्यामुळं परिषद त्यांनाच पेपर घेण्यासाठी सांगेल. आता आपण काय करायचं, काही नाही. आता तुम्हाला साधारणतः आता डिसेंबरचा महिना आता चालू आहे, आता नवीनच शिक्षण आयुक्त आलेत, रेखावर सर, म्हणजे कसं आहे, नवीन शिक्षण मंत्री आले दादा भुसे सर, यांनी सर्व फॉर्मॅट, त्यांचं पहिला अजेंडा आहे शिक्षकावर. आणि आता तुम्ही म्हणणार जागा किती येणार, हा फॉर्मॅट पण ना, जागा किती येणार तुम्हाला सांगतो. सेकंड फेज होणार आहे, जे जुनी भरती आहे 22ला झालेले, त्यांचं काही लवकर होऊन जाईल भरती, त्याची जागा पण त्यांची येतील. पण आता ते 22च्या अगोदरचे डाटा आहेत ना, 23च्या अगोदरच्या डाटा शिक्षक त्यांच्याच जागेत ते येणार आहेत. 23च्या नंतरची रिटायरमेंट 2023, 2024,
2025 3 वर्षाचे रिटायरमेंट झालेत. साधारणतः प्रत्येक वर्षी 15 ते 18,000 शिक्षक हे रिटायर होतात आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर तुम्ही सरासरी आकडा काढा, त्याच्या 80% जरी त्यांनी घेतलं तर 15 त्रिक 45, 45,000 शतक 1000 जसं 45च्या 80% काढा. हे गेलं किती राहिले? 4,500 मायनस करा ना, बघा ना तुम्ही. 4,500 गुणिले 8 45. थांबा 1 मिनिट व्यवस्थित. 1 मिनिट. बघा 4,500 गुणिले 8 8×5 40 क्वेश्चन ह्या चले 4 832 आणि 4 36. हे शून्य वाढवायचे 2. बघा 36,000. त्याच्यात नाही म्हणले तरी 20,000 प्लस तरी जागा येतील. जागा किती येणार हे शासनाच्या अवलंबून डिपेंड आहे. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब 100 दिवसाचा टार्गेट ठेवले त्यांनी. 100 दिवसात 1.5 लाख जागा भरणार. त्यामध्ये 1.5 लाख जागा भरणार. ठीक आहे. 1.5 लाखामध्ये शिक्षक भरती हे अजेंड्यावर आलेला मुद्दा आहे. म्हणजे शिक्षक भरती ही 100% होणारच आहे. पॅनिक होण्याची गरज नाही आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला मी जे 150 प्लस मार्क घेतलेत लोक, 150 प्लस जे मार्क्स घेतलेत मुलं, त्यांची मी तुम्हाला मुलाखत हवी. आता मी येणारे व्हिडिओ त्यांचे टाकणार आहे. 2-4 मुली असतील, मुलं जे माझे मित्र आहेत, त्यांनी मार्क कसे घेतले, 160 मार्क कसे घेतले, 170 मार्क कसे घेतले, ते तुम्हाला फायदा होईल. त्यामुळे मी जे तुम्हाला संदर्भ ग्रंथ सांगितले तेवढंच अभ्यास करा. बाकी काही करू नका. जे मी लिहिले, मी अगोदर जे सांगितलं ते स्क्रीनशॉट मारून ठेवा. आणि नवीन अपडेट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये माझं टेलिग्राम चॅनल टाकणार आहे, लिंक टाकणार आहे. ते टेलिग्राम जॉईन करा. त्याच्यावर मी तुम्हाला पेपर फॉर्मॅट क्वेश्चन पेपर टाकत जाईल. आणि जे मुलं अभियोगिता तयारी करतात थर्ड टेटसाठी त्यांनाही शेअर करा, फॉरवर्ड करा, जेणेकरून मला पण फायदा होईल, तुम्हाला पण येणाऱ्या व्हिडिओसाठी फायदा होईल. आणि सबस्क्राईब करून ठेवा, कारण का जे टॉपरची मुलाखत घेणार आहेत याच्यानंतर जो सेशन आता टेटवर राहणार आहे त्याचा तुम्हाला फायदा होत राहील. धन्यवाद मित्रांनो.